नमस्कार श्रोतेहो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्री दास्यभक्ती या चॅनेलमध्ये। आज आपण पाहणार आहोत गुरूंच्या आज्ञेपुढे स्वतःला झोकून देणारा शिष्य अरुणी यांची गोष्ट। तर चला मग सुरुवात करूया। फार पूर्वी धोमे नावाचे एक ऋषीचे आश्रम होते। तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य अभ्यासासाठी राहत असे। त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता। एकदा जोराचा पाऊस पडू लागला। जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ लागले आणि ते पाणी शेतात जाऊ नये म्हणून तेथे एक बांध घातला होता। त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या। तेव्हा गुरुदेवांनी काही शिष्यांना सांगितले, पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी अडवा। शिष्य अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले। बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी भरपूर प्रयत्न केले, पण पाण्याचा जोर एवढा जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ गेले। बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले। हे सारे घडत असता रात्र झाली। आता काही उपयोग नाही म्हणून सर्व शिष्य परत आपल्या कुटीत आले। दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्वजण गाढ झोपी गेले। सकाळपर्यंत पाऊस थांबला। तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की अरुणी कोठेही नाही। अरुणी कोठेही दिसत नव्हता। सगळ्या आश्रमात त्यांनी त्याला शोधून काढले। शेवटी ते सर्व गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, गुरुदेव, अरुणी हरवला। गुरुदेव म्हणाले, आपण शेतात जाऊन बघूया। सर्व शिष्य आणि धोमे ऋषी शेतात गेले। पाहतात तर काय, फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी स्वतः अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला। हे पाहून सर्वजण थक्क झाले। रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले। पाणी तर केव्हाच ओसरलेले होते, पण अरुणीला तेथे झोप लागलेली होती। सर्वांनी त्याच्या जवळ जाऊन त्याला उठवले। गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला। हे सर्व पाहून सर्व शिष्यांच्या डोळ्यात पाणी आले। तर श्रोतेहो, अरुणीकडून आपण काय शिकायचे? तर गुरुचे आज्ञापालन करण्याची तीव्र तळमळ। गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वतःचा विचार केला नाही, म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला। यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया। हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा आज्ञापालन हा गुण निर्माण होऊ दे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोतेहो, तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। आणि श्रोतेहो, तुम्हाला रोज श्रीमनाचे श्लोक व त्यावरील अर्थ, रविवारी एक नवीन छानशी गोष्ट आणि जर सोमवारी आपले चालू समास यावरील अर्थ पाहायचा असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।